2 रुपये दे रे मला, खायला पान सुपारी आणीन तुला, नाशिकचा हलवा देईन तुला, नाही खाल्लास तर मारीन तुला. 2 रुपये दे रे मला, खायला काय रे राणा? हे बघ काय आणले मी. काय आहे बघ. कोण? वाढी नाहीस की गड्या? अरे मग तुला काय वाटलं? तू आला नाहीस तर मी घेऊ शकत नाही वय. अरे चांगलाय चांगलाय. तसं बी जरा माझा मोबाईल खराबच झालाय. FM आहे ना व्हायच्यात. FM च्या लाडक्या. अरे तुझ्यासाठी नाही ते हो, माझ्यासाठी आणलाय मी. वा रे वा. तुला रे कशाला मोबाईल? इथनं माग मोबाईल घे घे म्हणत होतो, तर मला गरज नाही म्हणत होता. आणि आता कसली तुला गरज आली? अडाण्या, अरे कसं आहे माहितीये, अरे मोबाईल म्हणजे काळाची गरज आहे. हा, आणि दुकानदार काय म्हणला माहितीये ते काय, हा मोबाईल मधनं पैसे पाठवता येतात. हा, आणि रेल्वेची ST ची तिकीट काढता येतात. आणि काय, हा ते कारखान्याला किती टन ऊस जातोय ते बी कारखाना कळतोय म्हण. हा, आणि ज्याच्याकडे मोबाईल नसेल त्याचं तर अवघडच होणार बघ. त्याची समधी काम अडकणार. किंजनचं मला माहित नाही, पण तुझं काम अडणार हे पक्का. म्हणजे पाठकबाईंच्या बरोबर बोलायसाठी घेतलायस ना? सांग की सरळ. कोण म्हणला असं? तूच की. अरे काल मला म्हटलास की, इसरलास होय? मी म्हणजे मी सांगितलं होय तुला. अरे लाजतोस काय गड्या? लाव की फोन. मला कुठे येतोय? याला म्हणजे ते बी आता मी शिकवायचोय. बर मी शिकवतो तुला, पण तुला समज ना व. मी काय अडाणी आहे तुझ्यासारखा? तू शिकव. बरं बॅरिस्टर साहेब. हा, अरे पर ते सिम कार्ड आणलं नाहीस? म्हणजे? अरे म्हणजे ते प्लॅस्टिक आणि पितळची चक्की असते बघ, ती बारीक चपटी होय. हा, अरे ते काय केलं माहितीये का, त्या दुकानदारानं हे काहीतरी उघडलं होतं आणि त्याच्यात काहीतरी कोंबलं तर नाही ते चपट. कोंबले बाई. हा, मग हाय. बर चल तुला दाखवतो आता. आता बघ, हे बटन दाबलं की फोन उचलायचा. हा, आणि हे बटन दाबलं की फोन आलेला कट करायचा आणि केलेला बी कट करायचा. आणि ही बटन दाबली फोन लावायचा. हे नंबर आहेत, हे नंबर लावले की फोन लागतोय. कळलं तुला? बघ आता तू. आणि इकडे तुला काही जमणार नाही गड्या. हे बघ, तुला फोन कसा उचलायचा आणि कसा कट करायचा हे कळलंय ना? हा हा, मग आज पुरतं तेवढं बास आहे. हळूहळू मी तुला शिकवीन सगळं. हा, अरे बर पहिला फोन कुणाला लावणार तू? कोणाला म्हणजे? अंजली बाईंना. बर सांग नंबर. हा सांगतो, घे. 80 87 46. अरे हळूहळू सांग की. हा, 80 हा 87 46 46 49. अरे
अरे वा, अंजली, इंदू, अंजलीचा फोन आहे का? हा बोल अंजली. हॅलो बाबा. हा हा, पोचलीस का नीट? हो पोचले. हा, आणि प्रवास कसा झाला? छान. बोलू दे मला. हॅलो अंजली, हा हॉटेल कसं आहे? हा सेफ आहे का? मुख्य बरोबर कोण कोण आहे तुझ्या? हो, सगळं व्यवस्थित आहे. आम्ही आता महाराष्ट्रातून 10 लोक आणि बाकी 50-60 लोक आहेत इथे सेमिनारला. आणि मुख्य म्हणजे आम्ही सगळेजण एकाच हॉटेलमध्ये राहतोय. आणि देशपांड्यांचा अक्षय आला होता का तुला एअरपोर्ट वर सोडायला? कसं वाटलं तुला तो? ते नंतर सांगते ना मी तुला. अगं डिटेल्स नंतर सांग, आता फर्स्ट इम्प्रेशन तरी सांग ना. आई ऐक ना, नंतर सांगते मी तुला सगळं. आता कुणाचा तरी कॉल वेटिंग वर आहे, मी ते बघते. विषय बदलू नकोस ग. काय झालं ते सांग. आई मी सांगते म्हंटल ना तुला. लागला का रे फोन? ते कंपनीवाला म्हणतात की बाई व्यस्त आहेत म्हणून. अरे आपल्यामुळं बाईंच्या कामाचा खोळंबा नाही होणार ना व? अरे येतात म्हणजे बाई कुठल्या कामात नाहीत. बाईसनी कुणाला तुझा तरी फोन आलाय. हा थांब, तू फोन झाला की लागल फोन. थोडी देर की बदला का लागल. लावू काय? हा लाव मग. हा दाब. येत ना व? हा ए झालं तुझं काम. चल जा. इंदू इकडे दे, इकडे दे. महत्वाचं बोलतीये अंजली, आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. लक्ष. शांतपणे सेमिनार अटेंड कर. बाकीचा कुठलाही विषय डोक्यात नको. हा, अरे बघ, तब्येतीची काळजी घे. थंडी फार असते तिकडे. हा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मला काय होतंय, मी अगदी ठणठणीत आहे. आता आणखी थोडासा फिटनेस वाढला ना तर राणाची फेके पडतील माझ्यासमोर. हो, आणि काही दिवसांनी राणाजींबरोबर कुस्ती सुद्धा करतील का ते? आईला सांगा आपण राणाजी आणि तुमची कुस्ती लावूयात. काय झालं? काय म्हणाली? द्या ना. हा? सांगा ना. आता ठेवते मी फोन. अच्छा अच्छा, बाय बाय बाय. काय म्हणत होती सांगा ना. एकटेच काय वाचताय? राणाजींनी डायरी वाचली असेल का? का त्यांना मी डायरी दिली ते आगाऊपणाचं वाटलं असेल? डायरी वाचल्यावर त्यांना सगळं कळलं असेल का? नाही, आता कुठलेही विचार करायचे नाहीये. सेमिनारला आलोय ना, मग तेवढाच विचार करूया. हॅलो. राणाजी, हा हो, नवीन कट मोबाईल घेतलाय खास तुमच्यासाठी. नाही म्हणजे बाकीच्या कामासाठी बी घेतलाय, पण पहिला फोन तुम्हाला केलाय. पोचलात ना व नीट? घाबरला नाही ना व? इमानाला इमानाला. हा हा, तसं बी इमानाला घाबरणार नाहीत म्हणा तुम्ही. राणाजी, हा, तुम्हाला उत्तर सापडलं का? ती डायरी? आंब्याच्या झाडावर मुंग्या असतात ना व? तसं काहीतरी वाटते मला. अरे पर मुंग्यांच्या रांगत या असलेली माणसं कुठली दिसतात रे? मोबाईल मध्ये बी असतात. मला वाटलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डायरीत सापडेल म्हणून विचारलं. हा ते अहो ते काय झालं ते
कामाची लई गडबड आहे इथं. हा मिळेल की उत्तर, पण ते कोणत्या पानावर आहे तेवढं सांगा की. तुम्ही वाचा तर अख्खी डायरी, मग तुम्हाला सापडेल. बरं, ते मी फोन केला म्हणून तुमच्या कामाचा खोळंबा नाही झाला ना? नाही, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला फोन करा आणि मला जमेल तसं मी करते. चालतंय की. चला आता ठेवते मी फोन. मला सेमिनारला सुद्धा जायचंय, त्याची तयारी करायची. हा करा करा. आपण ज्या कामाला गेलोय ते काम आधी करायला पाहिजे. हा बरं, ठेवू काय? ठेवते. ठेवतो. राणाजींना डायरी वाचून काय वाटेल? नाही, नको. नुसते विचारच नको. सेमिनार फक्त. टाकाचं भांडे कुठं आहे? जेवणाचं काय? खाल्लाचं काय? चपात्या किती खाल्ल्या? कुठे होतासा? मला काही पटत नाही बहिराला. अरे मी काय विचारायच्या आधी त्याच म्हणल्या समज वाचा, आपल्या आपणच कळल म्हणून. अरे पण वाचा आलं तर समजणार ना? तू सरळ सांगायचंच त्यासनी मला काय वाचा येत नाही, फोनवर सांगा म्हणून. अरे असं कसं सांगणार? अरे त्यांना वाटेल की आजपासून मुद्दा म्हणून लपून ठेवला अडाणीपणा. हा, आणि आपण कधी केलंय का असं? आई, अरे पण आता पुढे माग जर कधी कळालं तवा? अरे तवा बघू. हा, त्या दिल्लीवरून परत आलं ना व, की त्यांना समजा सांगून टाकतो की मला लिहिता वाचता येत नाही. हा अरे त्या डायरीचं काय करायचं? कसं वाचायचं? बाई आल्या की तू शाळेत नाव टाक. हा, शिक आणि मग वाच. शाळा नाही रे बाबा, आपल्याला नाही जमायचं. वा रे वा, शाळा जमत नाही पण शाळेतल्या बाई चांगल्या जमतात रे तुला. अरे तुझ्या संग बोलण्यात काय अर्थच नाही. तुझी काम कर. सगळी कामं झाल्यात माझी. वय एक काम कर, आता तोंड बंद ठेव आणि गप्प बस. मी विचार करतो जरा. गोरी गोरी पान फुला सारखी छान, गोरी गोरी पान फुला सारखी छान, दादा मला एक वहिनी आण, राणा मला एक वहिनी आण. अरे किती पळशील? ये परत धावतोस तुला. काही करून अंजलीचं या फेलोशिप साठी सिलेक्शन व्हायलाच पाहिजे, म्हणजे ती परदेशी जाईल. त्या निमित्तानं तिचं हे गाव सुटेल. का चांगलं आहे की गाव? अहो गाव चांगलं असून काय उपयोग आहे? तिला संधी शहरातच आहे. शहरात का? या गावात राहूनच फेलोशिप साठी सिलेक्ट झाली ना ती. तिचं हल्ली काय चाललंय ना हेच मला कळत नाही. तिचं तिला कळतंय ना, मग पुरेसं आहे. आता आपला फायदा कशात आहे हे सुद्धा या मुलीला समजू नये का? अहो लहानपणी गीता पठण स्पर्धेत पहिली आली होती अंजू, तेव्हा ही बाहुली भेट दिली तिला. कशी जपून ठेवली बघा. आणि नुसती घोकमपट्टी करून नंबर मिळवला नव्हता तिनं, तर सगळी गीता अगदी अर्थासकट समजून घेतलेली होती. आणि तू म्हणतेस तिला समजत नाहीये. इंदू, लहानपणापासून खूप चांगली समज आहे अंजलीला. 4 दिवस दिल्लीला काय गेली, सगळं घर खायला उठायला लागले. आता लग्न होऊन जाईल तेव्हा काय होईल कुणास ठाऊक. खरंय. अहो
आता आपण ना तिच्या लग्नाचं तेवढं मनावर घेऊया. तिच्यासाठी एखाद्या शहरातलं चांगलं स्थळ शोधून काढूया आपण. का शहरातलाच का? मी म्हणतो त्यापेक्षा गावातलाच बघूया. शहरातल्या गोंगाटापेक्षा गाव केव्हाही बरं. शिवाय आपली अंजली आपल्या नजरेसमोर राहील. अहो, कायमचे काही या गावातच राहणार आहात का? आणि उद्या शहरात बदली झाली म्हणजे ते काही नाही. अंजलीसाठी शहरातलंच स्थळ पाहायचं आपण. ठेवलंय काय गावात? तिच्या करिअरला खरी संधी शहरातच आहे बरं का. हा निर्णय टोटली अंजलीचा असेल, कळलं? चला, मला मार्केटमधून तू सांगितलेल्या वस्तू आणायच्या आहेत. आणू की नको? आपण दोघंही जाऊया का मार्केटला? अंजली घरात नाही ना तर मलाही फार कंटाळा येतो. तेवढंच माझंही फिरणं होईल. चला. असं म्हणतेस? चल आवर लवकर, चल. चला हो. एक डाव सुटला, आता नाही सोडणार. तुझ्या पायी लय मार खाल्लाय, पण ह्या टायमाला सोडणार नाही. माफ करा साहेब. माफ केलं, माफ केलं. हॅलो. हॅलो वहिनी साहेब. चिमणा चिमणी आत्ताच घरातून बाहेर पडल्यात. काय हुकूम आहे? घरात जा आणि असल नसल तेवढं समज सामान घराबाहेर काढ. तुम्ही म्हणत असाल तर घरच पेटतो बघा. सांगितलंय तेवढं समजतंय नव का? मागच्या टायमासारखं यायचंय परत गोत्यात? नाही जी. मग गप जेवढं सांगितलंय तेवढं कर की. 2 दिवसात घाबरून पळ काढत्याल गावातनं. मग तुला जो घ्यायचाय तो बदला घे. पण आता आम्ही जेवढं सांगतोय तेवढंच झालं पाहिजे. जी वहिनी साहेब. आणि थोबाड कुणाच्या नजराला पडू देऊ नग, नाही तर या टायमाला राणा भाऊजी जीवच घेत्याल. जी वहिनी साहेब. नुसतं मास्तरनीचं सामान बाहेर काढायचं. पुढचं माहिती आहे ना? तुम्ही काय बी काळजी करू नका. या वेळेला यो शिवाप्पा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. लाग का मला. जी वहिनी साहेब. जसं सामान घरातनं बाहेर काढलंय तसंच तुला आणि तुझ्या आई बाला या गावातनं बाहेर काढणार. नुसतं गावातनच नाही तर बैलाच्या आयुष्यातनं बी गायब होणार तू.